आजचा हा दिवस आपण अनुभवतोय, तर मी खरंच तुमच्या खूप खूप ऋणात राहू इच्छिते की आज तुम्ही माझ्या हाकेला ओ देऊन प्रत्येक वेळेस हजर राहिले। मग ते आरोग्य डिपार्टमेंट असू द्या, आशा ज्या आहेत आपल्या सेविका ताई, त्या सगळ्यांचं मला जे सहकार्य मिळालं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभारी आहे। जे काही आपलं गाव आहे त्याच्या गावाची आपली पाण्याची पातळी जी आहे ती दिवसेंदिवस खालावते आणि जर आपल्याला आपल्याला पाणी त्यांच्यासाठी जर आपल्याला लावून द्यायचं असेल तर आपली जी ग्रामपंचायत आहे त्याला अटल भूजल येऊन करायची आहे। तर सर्वप्रथम आपण मागच्या वर्षीच आपण रिचार्ज शॉप करून घेतले आहे, 50 प्रस्तावित आहे घ्यायचे आहे। तर तुम्हा सर्वांना मी इथे याच्यासाठी एकत्रित केलं आहे की आपल्या सगळ्यांना श्रमदानातून या अभियान बंधाऱ्यासाठी योगदान द्यायचं आहे आणि आपण सर्व मिळून मग हे काम आपल्या गावासाठी आपण जे आहे करूया आपण विषमुक्त शेती, करूया आपण विषमुक्त शेती। शेती गट शेती, एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, करूया आपण विषमुक्त शेती, करूया आपण विषमुक्त शेती। आजपर्यंत सगळं शेती करत होते, पण आम्हाला जेव्हा कल्याणी ताईच्या या फार्मर कपमध्ये मी जॉईन झाली तेव्हा त्यांच्या इथे सांगितलं मला की शाश्वत शेती आपल्याला करायची आहे, की विषमुक्त शेती आपल्याला करायची आहे। मग आम्ही त्यामुळे काय झालं, आम्ही ते कामगंध सापळे लावले, चिकट सापळे लावले, दशपर्णीचा फवारा केला, त्यानंतर अमृत पे केलं, ते पण मारलं। म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि शेतीचा पण बचाव, कारण की आपण नैसर्गिक खतांवर आजपर्यंत जास्त वापर करत होतो। आजकाल उत्पन्न वाढवण्यासाठी कृत्रिम खताचा जास्त वापर करता जातो, पण जमिनीची नासधूस होते, ती वाचवण्यासाठी फार्मर कप या कंपनीने आम्हाला म्हणजे शेती वाचवण्यासाठी हे कृत्रिम खत पण तयार करायला लावलं। म्हणजे झालं तर हे गांडूळ खत तयार करायला लावलं, त्यानंतर निंबोळी अर्क तयार करायला लावलं, म्हणजे सर्व फुकट फवारा केला आणि त्याच्यापासून उत्पन्न इतकं छान निघालं, वर्षापेक्षा म्हणजे कीड लागलं नाही। दरवर्षाला उत्पन्न क्विंटल 2 क्विंटल मागे वाढलं आणि काही मागून त्रास झाला नाही। म्हणजे झिरो बजेट शेती म्हटलं तरी पण चालेल, असा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे आणि त्या म्हणजे कल्याणीताईमुळे झालेला आहे। आमच्या गावात जे जलसंदर्भ होतात त्यांच्याविषयी आम्हाला सौ कल्याणी पाटील म्हणजे आमच्या गावाचे जे उपसरपंच होतात त्यांनी आम्हाला जे जलसंदर्भ म्हणजेच काय पाणी अडवा आणि पाणी जिरवा, ते आपली पाण्याची बचत कशी करावी ही त्यांनी घरोघरी जाऊन आमच्या महिलांच्या ग्रुपमार्फे तसेच टीम बनवून आम्हाला खूप माहिती सांगितली आणि ती माहिती घेऊन आम्ही पण आमचे जे फार्मर कपचे जे आम्ही टीम आहे त्यांनी पण जलसंदर्भात किंवा पाण्याविषयी पुढच्या पिढीला ते पाणी कसं टिकून राहील याच्याविषयी आम्ही निर्णय घेतला आणि हे शक्य झालं ते म्हणजे सौ कल्याणी पाटील यांच्यामुळे। तर आम्हाला आमच्या गावाचा जो निश्चय आहे किंवा आमची जी इच्छा आहे गावाची किंवा जी सुधारणा आहे ती आम्हाला करून घ्यायची आहे, तर ती कल्याणीताई यांच्यामुळे होणार आहे। तर आम्हाला आमच्या गावाचा पण आणि आमच्या कल्याणीताईचा पण खूप अभिमान आहे आणि त्यांना आम्ही धन्यवाद पण करतो की आमचे गाव पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे नक्कीच प्रेरणादायक राहणार आहे। तर जलसंदर्भाविषयी मोदींजवळ म्हणजे त्यांनी स्वतःहून कॉल केला की बुवा तुमच्या गावात काय चालू आहे, तर आमच्या कल्याणीताईंनी मोदींसोबत ऑनलाईन ऑफलाईन म्हणजेच कॉल करून ते बोलले आणि आमच्या गावाचं नाव रोशन झालं। म्हणजेच एक महिला जी आहे की मोदीसोबत बोलू शकते व आमच्या गावाचा जो विकास आहे तो करू शकते। तर आमचे एक सार्थकच झाले की मोदींसोबत कल्याणीताई यांनी
आमचे जे काही इच्छा असतील किंवा जे काही गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर म्हणजेच गावाचा विकास हा नक्कीच होणार आहे. तर मी त्यांच्याविषयी पण अभिमान बाळगते. गावाचा जर शाश्वत विकास करायचा असेल तर माती आणि पाणी या 2 विषयांवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. या हेतूने आम्ही सगळं ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सर्वानुमते एक निर्णय घेतला की ज्या काही आपल्या शासकीय इमारती आहेत त्याच्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केली पाहिजे. आणि माती संदर्भात काम करायचं म्हटलं तर मग मी जे फार्मर कप स्पर्धा आहे त्या अंतर्गत सर्व महिला आम्ही एकत्रित आलो आणि जवळजवळ 3 आम्ही गट तयार केले शेतीविषयी आणि जे काही आहे ऑर्गॅनिक फार्मिंग ती केली आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला नरेंद्र मोदींचा जेव्हा फोन आला त्यांनी तुमचं कौतुक केलं तेव्हा नेमकं काय बोलणं झालं आणि तुम्हाला कसं वाटलं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं? मोदी साहेबांचा फोन आल्यानंतर तर खरं मी अवाक झाले, कारण मला कल्पनाच नव्हती की साहेब फोनवर माझ्याशी बोलणार असं. पण अगदी त्यांचा कॉल यायच्या 1-5 मिनटं आधी कळलं की पुढचा जो फोन असणार आहे आणि त्यात साहेब माझ्याशी बोलणार आहेत म्हणून. तर त्यांनी पहिलाच प्रश्न केला की तुम्ही गावात काय केलं. मी मगाशी बोलली की आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केली, तो एक विषय झाला आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग केली. आणि त्यांनी मग म्हणजे कौतुक केलं की बा तुम्ही जे करत आहात तर ते खूपच उल्लेखनीय कार्य आहे आणि तुमच्याशी बोलून फार फार छान वाटलं आणि तुमच्या नावातच कल्याण आहे तर गावाचं कल्याण करा. आणि खरंच त्या माध्यमातून मी गावातील जे आहे जास्तीत जास्त शेतकरी कसं नैसर्गिक शेतीकडे वळतील आणि आमचं गाव कसं पाणीदार होईल त्यासाठी प्रयत्नशील असेल. एक महिला म्हणून आज तुम्ही गावासाठी काहीतरी करू शकले, कसं अभिमान वाटतो याचा, काय वाटतं? नक्कीच सर, मला अभिमान वाटतोय की एक महिला असून मी माझ्या गावाला जे आहे ते पूर्ण देशात त्याचं नाव मी तयार केलेलं आहे. तर मला असं वाटतंय की सर्व महिलांनी पण आपल्या गावासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे. जसं आपण घरासाठी रात्रंदिवस झटत असतो आणि त्याची पण पावती मिळतेच आपल्याला, पण आपण गावासाठीच प्रयत्न केले तर नक्कीच त्याची दखल पण कुठेतरी घेतली जाते, याचं हे उदाहरण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.